नमस्कार. आपण खऱ्या अर्थानं आज मानवी हक्क कायदा जनजागृती अभियान या याच्यामध्ये आपण सामील झालेला आपला सर्वांचं मी स्वागत करतो. आणि आज आपण हे जॉईन होत असताना चव्हाण सर आपला हे जे आहे माईक आहे तो म्यूट करा. माईक हा ओके. मानवी हक्क क्षेत्रात कार्यरत होण्यासाठी खऱ्या अर्थानं मानवी हक्काचं सर्व मूलभूत हक्क आणि त्याचे संरक्षण कसं करता येईल या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांना प्रयत्न करणं अपेक्षित आहे. आणि या क्षेत्रामध्ये कार्यरत होण्याकरिता कोणत्याही प्रकारच्या सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक भेदभावाला थारा आणि स्थान या ठिकाणी नाही, असता कामाही नाही. त्याचबरोबर ती कायद्या सर्व समानतेचा हक्क, जीवन जगण्याचा हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शिक्षणाचा हक्क, स्वयंविकासाचा हक्क या दृष्टिकोनातून मानवी हक्काची संकल्पना आहे. आणि या संकल्पनाची या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं आता करिअर करता येऊ शकतं किंवा या मानवी हक्काची एक मोठी ज्ञान शाखा आता उपस्थित झालेली आहे. वेगवेगळ्या माईक जरा बंद केला तर बरं होईल. थांबा मीच म्यूट करतो. ओके. खऱ्या अर्थानं आता मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं, आवाज येतो का माझा सगळ्यांना? ओके ठीक आहे. मानवी हक्क ही एक जी संकल्पना आलेली आहे आता, ही संकल्पना खऱ्या अर्थानं आता एक मोठा एक ज्ञान शाखा बनून राहिलेली आहे. आणि या क्षेत्रामध्ये कार्यरत करण्यासाठी करिअरच्या खूप मोठ्या संधी आहेत. आता पोलिसांच्या दृष्टिकोनातून पोलिसांना पण मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून साक्षर असणारे कार्यकर्ते हवे असतात. सगळेच पोलिसांना कायदे माहीत आहेत अशातला भाग नाही, किंवा बाल हक्काच्या दृष्टिकोनातून काम करत असणाऱ्यासाठी मोठी करिअरची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती मानवी हक्काच्या संबंधानं किंवा वेगळ्या आस्थापनामध्ये ज्या दृष्टिकोनातून आपण आता मोठ्या मोठ्या कंपन्या पाहतो, आपण या कंपन्यांमध्येही मानवी हक्काचं ज्ञान असणारी लोक आता आवश्यक असणार आहे. म्हणून मानवी हक्क एक आता करिअरची एक ज्ञानशाखा उपस्थित राहिलेली आहे. आणि म्हणूनच आता खऱ्या अर्थानं मानवी हक्काला एक प्रतिष्ठा प्रस्थापित करून देण्यासाठी आणि मानवी हक्कांना साक्षर असा समाज घडण्यासाठी आता फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर याच्या काही विद्यार्थ्यांना मानवी हक्क एक वेगळा विषय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. लॉ मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. विविध कॉलेजमध्ये डिप्लोमा कोर्सेस ही मानवी हक्काचे सुरू झालेले आहेत. आणि आता खऱ्या अर्थानं याची जागृती आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना व्हावी या दृष्टिकोनातून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला, या दृष्टिकोनाचं आपलं प्रशिक्षण असणार आहे. आता आपण पहिला जो चॅप्टर या ठिकाणी घेणार आहोत, या कार्यक्रमाचा पहिला विषय जो आपला असणार आहे तो विषय म्हणजे आपण आज सगळ्यात पहिल्यांदा मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून आपण विषय समजून घेऊयात. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या अभ्यासक्रमाचा एक अभ्यासक्रम जो तयार केलेला आहे, हा अभ्यासक्रम हा तुम्हाला मानवी हक्क नेमके काय आहेत, मानवी हक्काचे प्रकार किती आहेत, मानवी हक्काची नेमकी संकल्पना काय आहे, आणि मानवी हक्काचे उल्लंघन झाल्यानंतर जो मानवी हक्क आयोग अस्तित्वात आलेला आहे, या आयोगाची कार्यप्रणाली कशी आहे, त्याच्याकडे तक्रार कशी करायची, या दृष्टिकोनातून आपण या प्रशिक्षणाचा माध्यमातून हा आपण शिकणार आहोत. आणि हे शिकत असताना काही नोट्स तुम्हाला ठेवायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला जे प्रश्न पुढे दिले जाणार आहेत या प्रश्नामध्ये तुम्हाला त्याच्यावरती उत्तरं देता येतील आणि खऱ्या अर्थानं हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करता येईल. म्हणून तुम्हाला हे नोट ठेवायचे आहेत. आज जो आपला विषय आपण घेतलेला आहे, या विषयाच्या अनुषंगानं मी त्याची आपल्या ग्रुपमध्ये पण चर्चा केलेली होती. ग्रुपमध्ये पण तो विषय टाकलेला होता, पण किती जणांनी तो वाचलेला आहे माहीत नाही. तरीही मी पुन्हा एकदा आपल्या समोर तो विषय परत एकदा मांडतो आणि परत आपण त्याला सुरुवात करूयात. हा कार्यक्रमाचा, या प्रशिक्षणाचा विषय आहे मानवी हक्क म्हणजे नेमके काय, मानवी हक्काची पायमली कशी होते, अपंग व प्रौढ यांच्या समस्या नेमक्या काय आहेत आणि त्यांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन कसं होतं, बालकांचे मानवी हक्क नेमके काय आहेत, या अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत. आणि या अनुषंगानं आपला पहिला पाठ या ठिकाणचा आहे. आता याच्यामध्ये पहिले आपण या अभ्यासक्रमाची जर पहिलेच पॉईंट जर आपण घेतला तर या अभ्यासक्रमामध्ये पहिला पॉईंट आपला आहे मानवी हक्कांचे महत्व व आवश्यकता याची आता सर्वांनाच पुरेशी अशी जाणीव झालेली आहे. त्याबाबत आणखी जागृती घडवून आणण्याचे प्रयत्न सरकार दरबारी पण केले जात आहेत, शासन दरबारी केले जात आहेत.
त्याचबरोबर ती अनेक स्वयंसेवी संस्था या संबंधाने आपल्याला काम करताना दिसत आहे. असे असले तरी आज ही मोठ्या प्रमाणात मानवी हक्कांचं उल्लंघन वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपल्याला होताना दिसतं. आणि म्हणून मानवी हक्कांचं उल्लंघन ज्यावेळेस होतंय त्यावेळेस आपल्याला कल्पना आहे की हुकुमशाही किंवा एकाधिकारशाही असणाऱ्या राष्ट्रामध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन होणं ही काही वेगळी गोष्ट नाही किंवा त्यात काय वेगळं त्याच्यात वेगळं पण आपल्याला म्हणता येणार नाही. मात्र लोकशाहीमध्ये ही आपण जगत असताना मोठ्या प्रमाणात लोकशाहीमध्ये देखील मानवी हक्कांचं उल्लंघन होतं किंवा मानवी हक्कांची अपप्रतिष्ठा केली जाते, त्याची पायमल्ली होताना आपल्याला दिसते. आणि म्हणूनच मानवी हक्कांनी साक्षर असा समाज आपल्याला घडणं अपेक्षित आहे. तो समाज आपल्याला त्या पद्धतीने घडला पाहिजे या दृष्टिकोनचा हा प्रयत्न आपला आहे. मानवी हक्कांची पायमल्ली झाल्यामुळे किंवा समाजातील काही घटकांना मानवी हक्कापासून वंचित ठेवू लागल्याने कोणत्याही देशापुढची समस्या जी समस्या निर्माण होतात त्या मानवी हक्कापासून वंचित ठेवण्यासाठी निगडीत असलेल्या समस्या व्यक्तीचे जीवन प्रभावित करतात. पण त्याचबरोबर राष्ट्राच्या व राष्ट्र समाजाच्या जीवनावरती त्याचा गंभीर परिणाम केला जातो. या संदर्भात आपल्याला त्याचे काही महत्वाचे ठळक मुद्दे समजून घेणं गरजेचं आहे. गाईज, आपल्याला या ठिकाणी महत्वाचं आहे की आपण लोकशाहीमध्ये आपण राहत आहोत. मानवी हक्कांचं उल्लंघन कदाचित जी एक अधिकारशाही आहे किंवा जिथं हुकुमशाही आहे, मनमानी पद्धतीनं वाटेल त्याला ज्याही पद्धतीने शिक्षा द्यायच्या, ज्याला जसं वाटेल त्या पद्धतीने कार्य करायचं, अशा पद्धतीच्या ठिकाणी मानवी हक्कांचं उल्लंघन होणे एक वेळेस आपण समजू शकतो. पण आपला भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे. या लोकशाही प्रधान देशाची मूळ समस्या नेमकी काय आहे, तर आपल्याला लोकशाही असतानाही आपल्या लोकशाहीमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन होतं. आणि ही मानवी हक्काचं उल्लंघन ही खऱ्या सगळ्यात मूळ समस्या आहे. आणि याचा परिणाम केवळ आपल्या व्यक्तीवरती होत नाही, तर परिणामही आपल्या राष्ट्रावरती होतो. त्याचा परिणाम आपल्या समाजावरती त्याचा परिणाम होतो. आणि म्हणून या विषयाच्या अनुषंगानं नेमक्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या दृष्टिकोनातून कुठल्या तरतुदी आहेत किंवा कुठं मानवी हक्कांची पायमल्ली होती हे पाहणं आपल्याला खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. म्हणून आपण आता या ठिकाणी पाहूयात की मानवी हक्कांचं उल्लंघन नेमकं कुठं कुठं होतं, आपण कुठल्या कुठल्या ठिकाणी मानवी हक्कांचं उल्लंघन केलं जातं, याचे काही पॉइंट्स आपण आधी लक्षात घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपण एक पॉइंट्स आहे याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या मानवी हक्कांची पायमल्ली. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, त्याच्यामध्ये भारत सरकारने अनुसूचित जाती आणि जमातीवरील अत्याचार थांबवण्यासाठी अत्याचार प्रतिबंध कायदा करण्यात आला. या कायद्याचे उद्दिष्ट हे की अनुसूचित जाती व भटक्या व विमुक्त जमाती लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात स्थान मिळावे. अनुसूचित जाती व भटक्या विमुक्त जाती जमातीच्या व्यक्तीस जे खाता येत नाही अशा प्रकारच्या गोष्टी पदार्थांना खायला प्रवृत्त करणे किंवा त्यांना अस्पृश्य समजून त्यांना मानसिक छळ करणे, अशाही घटना आपल्याला घडताना दिसतात. आणि समाजात भेदभावाची वागणूक मोठ्या प्रमाणात दिली जाते. आणि म्हणूनच त्या संबंधाने भारत सरकारने अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा अंमलात आणलेला आहे. आणि असा कायदा अंमलात आणला असतानाही मोठ्या प्रमाणावर आपल्याला आजही भेदभाव होताना दिसतो. मोठ्या प्रमाणावर अन्य अत्याचार अल्पसंख्याक अनुसूचित जाती जमातीवरती झालेल्या दिसतात. आणि म्हणून भारत सरकारने सामाजिक जबाबदारी म्हणून त्यांनी जमातीला एखाद्या व्यक्तीस मूल पाडून किंवा जबरदस्तीने भीक मागण्यास लावणे किंवा त्याच्या प्रकारचे वर्तन करणे, त्यास लावणे, अनुसूचित जाती जमातीच्या एखाद्या व्यक्तीला जबरदस्ती करून मतदान करू नये किंवा एखाद्या ठराविक उमेदवारासच मतदान करावयास लावणे किंवा कायद्याने सांगितलेल्या पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने मतदान करण्यास प्रवृत्त करणे, अशाही काही घटना आपल्याला समाजात होताना दिसून येतात. हे मानवी हक्कांचे मूळ उल्लंघन आहे की मानवी हक्कांची ही उल्लंघनाची सगळ्यात मोठी गोष्ट आपल्याला दिसून येते. आता नेमकी आणखी मानवी हक्कांचं उल्लंघन कुठल्या कारणाने होतं, ते म्हणजे गरिबी. या गरिबीच्या संदर्भात आपल्याला मानवी हक्कांच्या संबंधाने मोठ्या प्रमाणात उल्लंघन होताना आपल्याला दिसून येतं. तर मानवी हक्कांच्या गरिबीचं उल्लंघन कसं होतं हे आपण थोडक्यात बघूया. या लोकांची सर्वात मोठी व महत्वाची समस्या गरिबी आहे. पारंपरिक
भारतीय समाजात लोकांना अत्यंत हलक्या प्रतीची कामे करण्यात लावली जातात. त्यांना नव्या व्यवसाय निवडीच्या मुभा नव्हती. आधुनिक काळात व्यवसाय संबंधीचे सर्व निर्बंध शिथिल झाले असले तरी शेकडो वर्षापासून चालत आलेल्या परिस्थिती एकदम बदल होईल अशी अपेक्षा बाळगता येत नाही. आता समाजात कनिष्ठ स्थान मिळण्यासंदर्भात अस्पृश्यपणा अतिशय तुतेची वागणी दिली जात होती. त्याचप्रमाणे पाहण्याचा उच्चवर्णीयाचा दृष्टिकोन चांगला नव्हता, त्यामुळे त्यांना आपला विकास करता आला नाही. एका प्रकारे त्याची सर्व बाजूने कोंडी करण्यात आली. अनुसूचित जाती जमातीतील आज सुद्धा सामाजिक जीवनात सहभागी करून घेण्यात वरिष्ठ जातीचे लोक मनापासून तयार होताना आपल्याला दिसत नाही. भेदभाव मध्ये काय आपल्याला दिसते तर त्या संबंधाने आपल्याला भेदभाव करताना दिला जातो. सामाजिक जीवनात ज्यांच्यावर अनेक प्रकारे भेदभाव केला जात आहे त्यांच्याकडे पाहण्याचा उच्चवर्णीयाचा विशिष्ट दृष्टिकोन किंवा त्यांच्यापासून इतरांना जातीचे लोक बाळगत असलेल्या वर्तनाविषयक अपेक्षा यातून तेथील सामाजिक जीवनात वाट्याला कोणतेही भोग आले असतील याची कल्पना आपल्याला करू शकतो. आजही शिक्षण इत्यादी क्षेत्रात समाजात भेदभाव होताना आपल्याला दिसून येतो. धार्मिक समस्या जर आपण पाहिली तर धार्मिक समस्यामध्ये अस्पृश्यतेला आजही मोठ्या प्रमाणावर त्यांचं धार्मिक हे म्हणू शकतो आपण त्याला काय म्हणतो की धार्मिक त्यांना जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य आजही आपल्याला देण्यात आलेलं दिसून येत नाही. धार्मिक कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात अस्पृश्यतेला सामील करून घेतलं जातं का तर आजही मोठ्या प्रमाणात सामील करून घेतलं जात नाही. ही वस्तुस्थिती आपल्याला दिसून येते. आता आर्थिक शोषण, गरिबी असल्यामुळं आर्थिक शोषण ही मोठ्या प्रमाणावर केलं जातं. तर ग्रामीण भागातील अनुसूचित जाती जमातीतील लोकांपैकी बरेच लोक हे शेतमजूर आहेत, कारण त्यांच्या शिक्षणाचा फारसा प्रसार झालेला नाही. स्वतःची जमीन नसते, त्यामुळे शेतमजूर म्हणून दुसऱ्याच्या जमिनीवर रोजगार मिळवणे हाच त्यांच्या उपजीविकेचा मार्ग असतो. मोठ्या शहरात शारीरिक श्रमाची कामे हलक्या प्रतीची त्यांना दिली जातात. ही वस्तुस्थिती आजही मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये आपल्याला दिसून येते. आता नेमकं हा सगळा प्रकार जर आपण पाहिला तर याला आपण काय म्हणतो तर त्याला म्हणतो आपण अन्याय. आता हा अन्याय काय प्रकारचा आहे, अन्याय कशाला समजायचं, अन्याय म्हणजे नेमकं काय हेही आपल्याला समजून घेतलं पाहिजे. तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे भारतीय समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान देण्यात आले आहे. अर्थातच दुय्यम स्थान म्हटले की स्त्रियांच्या समाजातील वास्तविक स्थितीची आपणास पुरेशी कल्पना येणार आणि भारतीय स्त्रिया सर्व प्रकारच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक अन्यायाला बळी ठरलेल्या आहेत. त्यामुळे त्यांची अवस्था पाहून पशुहीन बनली आहे असे म्हटले तरी फारसे वावगे ठरणार नाही. आता या सगळं आपल्या स्त्रियांच्या संदर्भातल्या मानवी हक्कांची आपण पुढे याची उकल पाहणार आहोत. फक्त मी आज आपल्याला हे काय सांगतोय की याचे मुद्दे काय आहेत, मानवी हक्कांच्या उल्लंघनाचे मुद्दे कशा पद्धतीने पुढे येतात आणि त्याचे कशा पद्धतीने परत त्यांचे हक्क कसे तयार होतात आणि वेगळे वेगळे कायदे कुठल्या स्तरावरती अस्तित्वात आले याची पार्श्वभूमी आपण त्याची फोड करून घेत आहोत. म्हणून एक एक मुद्दे आपण या ठिकाणी समजत आहोत. आता स्त्रियांच्या संदर्भातलं आपण पाहिलं की स्त्रियांचं दुय्यम स्थान, पण या दुय्यम स्थानाबरोबर ती अनिष्ट चाली, रूढी, परंपरा याचा विचार आपण केला पाहिजे. स्त्रियांना दुय्यम स्थान देण्याचं कारण काय की आजही मोठ्या प्रमाणावर आपल्याकडं स्त्रियांना भोग्याची वस्तू मानली जाते. स्त्रिया ह्या दुय्यम स्थानच दिले जातात. ह्या अनिष्ट रूढी परंपरा ज्या आहेत या रूढी परंपरांच्या दृष्टिकोनातून सती जाण्याची चाल असू द्या किंवा स्त्री भ्रूण हत्या असू द्या, बालविवाह असू द्या किंवा स्त्रियांना शिक्षण घेण्यास प्रतिबंध असू द्या, बहुपत्नीक यासारख्या चालीरीती असू द्या, स्त्रियांच्या जीवनावरती विपरीत परिणाम करतील अशा पद्धतीचे आपण कल्पनाही करू शकणार नाहीत अशा पद्धतीच्या काही चालीरीती आज पण आपल्याकडे पाळल्या जात आहेत. भारतीय समाजात धार्मिक व सामाजिक चालीरीती रूढीच्या बाबतीत अत्यंत कर्मठ समाज म्हणून ओळखला जातो. सामाजिक जीवनात प्रचलित असलेल्या सर्व अनिष्ट चालीरीती रूढीचे काटेकोरपणे पालन केले जात होते. या परिणामी त्यामुळे महिलांना सामाजिक, धार्मिक अन्यायाखाली अक्षरशः भरडून गेल्या होत्या. त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे आणि आजही मोठ्या प्रमाणात आहे. म्हणूनच याला आपण काय म्हणतो की इथं समतेचा अभाव आहे. बघा कायदे कसे कसे पुढे पुढे आपण जेव्हा चालत जातो ना एक एक प्रश्न पुढे पुढे उपस्थित होतो आपल्याला, त्याला आपण कशा पद्धतीने कायदे बनत गेलेले या दृष्टिकोनातून पार्श्वभूमी घेतोय आणि म्हणून मग इथं समतेचा अभाव आलेला आहे.
आता या समतेचा अभाव काय होतो आपल्याला, इथं समता कशा पद्धतीने धरली जाते, तर आपल्याला आपल्या देशातील स्त्रियांच्या सामाजिक वस्तुनिष्ठ आढावा घेतला असता तर आपणास अशा निष्कर्षापर्यंत यावे लागेल की भारतीय समाजाने स्त्री पुरुष समानतेचे तत्व आजही मनापासून स्वीकारलेले नाही. त्यामुळे आज 21व्या शतकातही भारतीय महिला अनेक प्रकारच्या गंभीर समस्याची झुंज द्यावी लागते आणि भारतीय पुरुषांच्या स्त्रियाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अद्यापही पुरेसा झालेला नाही. आता आपण जर ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर आज ही मोठ्या प्रमाणावर चालीरीती किंवा समाज या दृष्टिकोनातून स्त्रियांवरती होत असलेले अन्याय, मग हे अन्याय करत असताना पुढे आपल्याला संविधानिक दृष्टिकोनातून विचार करायला लागला किंवा कायद्याच्या कसोटीवरती चेक करायला लागलं तर आपल्याला काय लागतं, आपल्या संविधानामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग हा वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे या दृष्टिकोनातून आपण पाहूयात की भारतीय वैज्ञानिक प्रगतीवरती फार मोठी आधार घेतला आहे. आज आपल्या देशात सर्व बाबतीत जगातील प्रगत देशाच्या बरोबरीला आला आहे असे आपण मोठ्या अभिमानाने सांगतो. पण वैज्ञानिक प्रगती असली तरीही वैज्ञानिक दृष्टिकोन मात्र आज स्वीकारलेला आपल्याला दिसत नाही. अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, सनातनी वृत्ती या गोष्टीचा आपल्या लोकांवरती असलेली पगडी आजही तसाच कायम आहे. त्यात एक भाग म्हणून भारतीय पुरुषांच्या स्त्री दृष्टिकोनाचा उल्लेख करता येईल. स्त्रियाकडे पाहणाऱ्या पुरोग्रही दृष्टीमुळे स्त्रियांच्या आजही मोठ्या प्रकारचे अत्याचार होताना दिसतात आणि त्याच्या जीवनात अनेक समस्या निर्माण करताना आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून केंद्र सरकारने पुढे जाऊन आपल्याला स्त्रियांच्या कौटुंबिक हिंसाचाराच्या संदर्भातला आपल्याला कायदा करताना आपल्याला दिसून आलेला आहे. मुळात मानवी हक्कांचं उल्लंघनाच्या हे जे तत्व आलेले आहेत, आपण या तत्वांचा एक एक शब्दांचा अर्थ कळत जर आपण पुढे गेलो तर आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये खऱ्या अर्थानं मानवी हक्कांची कशी सुरुवात झाली आणि मानवी हक्कानं ही संकल्पना कशी रुजली गेली आणि मानवी हक्कांच्या दृष्टिकोनातून त्याचं संरक्षण होण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी कशा पद्धतीने वेळोवेळी वेगळे कायदे करण्यात आले आणि त्या कायद्यांना संरक्षण कसं देण्यात आलं या दृष्टिकोनातून आपल्याला पुढच्या चॅप्टर मध्ये याचा अभ्यास करायचा आहे. आजचा जो चॅप्टर होता या चॅप्टर मध्ये आपण मानवी हक्कांच्या उल्लंघनाचे किंवा मानवी हक्कांची पायमल्ली आणि मानवी हक्कांचे उद्दिष्ट किंवा त्याचा प्रस्तावना काय होती या दृष्टिकोनातून हा पहिला चॅप्टर आपण अभ्यास करत होतो. या पहिल्या चॅप्टर मध्ये आपण काय शिकलो किंवा आतापर्यंत आपल्याला कशा पद्धतीने याचं चर्चासत्र वाटलं किंवा आपल्याला काय लक्षात आलं हे आपण आता या पुढच्या 15 मिनिट आपण सर्वजण चर्चा करूयात. आणि पण पुढच्या चॅप्टर मध्ये आपण मानवी हक्कांचा कायदा नेमका कसा अस्तित्वात आला आणि स्त्रियांच्या हक्कांच्या संदर्भातनं जी वेगळे कायदे करण्यात आलेले आहेत. मग जवळपास 3 कायदे स्त्रियांच्या हक्का संदर्भातले आहेत. हे तिन्ही कायदे कशा पद्धतीने अस्तित्वात आले आणि आज या सगळ्या कायद्याला कायदेशीर स्वरूप प्राप्त कसं झालेलं आहे याचा चॅप्टरचा पुढच्या अभ्यासक्रमामध्ये आपण पुढच्या याच्यामध्ये अभ्यास करूया. आज आपण जे काही महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी मांडलेले आहेत या दृष्टिकोनातून आपल्याला कितपत आकलन झालेलं आहे याच्यावरती आपण चर्चासत्र करूयात आणि याच्यामध्ये आपण आता चर्चा करूयात. तर या विषयाच्या अनुषंगानं कुणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी आपला माईक म्यूट करावा, माईक हे करा ओपन करावा आणि आपला विषय त्या ठिकाणी मांडावा. काही प्रश्न असतील तेही विचारावे. यस बोला सर. मयूर बोला. मयूर आपल्याला काय प्रश्न आहे? कुणाला याच्यामध्ये कुणाला चर्चेमध्ये काही सहभागी व्हायचं असेल किंवा काय समजलं नसेल आता आपल्याला या पार्टमध्ये तर आपण चर्चा करू शकतो की काय समजलेलं आहे आणि याच्यावरती मी तुम्हाला काय प्रश्न देणार आहे याच्यावरती तुम्हाला उत्तरं द्यायची. घोडके सर आपल्याला काय प्रश्न आहेत? माईक चालू करा, तुमचा माईक चालू करून बोला. हा नमस्कार सर. हा बोला बोला तुमचा सलग प्रश्न विचारा घोडके सर.
नाही, प्रश्न असा होता, हा महिलांना बऱ्याच वेळेला प्रोटेक्शन मिळत नाही. त्यांच्या काम करण्यावर बंधनं येली जातात किंवा त्यांना घरकामात जास्त गुंतवलं जातं. त्यांचं स्वातंत्र्य बऱ्यापैकी हिरावून घेतलं जातं. येस. आज आपण या याच्यासाठी आपण काय करू शकतो? हा, या पार्ट मध्ये आपण हेच शिकलेलो आहोत. आज आपण जी चर्चा करणार आहोत की महिलांच्या संबंधीचे जे उल्लंघनाचे प्रकार काय आहेत ते, आणि महिलांवरती कशा पद्धतीने अन्याय होतो या संबंधीच्या तरतुदी काय आहेत या संबंधीची आपण आज चर्चा केलेली होती. तर महिलांच्या संबंधी एक तर महिलांना आपण स्त्री पुरुष समानतेचा आपण तत्व स्वीकारलेलं असलं तर प्रामाणिकपणे त्याचं अस्तित्व आहे का आज आपल्याला दिसतंय का, तर कदाचित ते दिसत नाही. आणि महिलांना आजही दुय्यम स्थान दिलं जातं. महिलांच्या अन्याय अत्याचाराच्या बाबत अंधश्रद्धा ज्या आहेत किंवा रूढी परंपरा ज्याला आपण म्हणतो की महिलांच्या संबंधीच्या सती जाण्याच्या प्रकार आहेत, बालविवाहाच्या प्रकार आहेत, स्त्री भ्रूण हत्याच्या संदर्भातले अनेक प्रकार घडताना आपल्याला आजही घडताना दिसत आहेत. गर्भातच मुलीची हत्या घडवली जात आहे, वंशाला दिवा पाहिजे म्हणून ही केली जाते, आणि एखाद्या विवाहित स्त्रीला आजही हुंड्यासाठी छळ करताना आपल्याला दिसून येतो. हे महिलांच्या मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून होत असणारे हे उल्लंघनाचे मुद्दे आहेत. या दृष्टिकोनातून चर्चा केलेली आहे. याच्या उपाययोजना ज्या आहेत, तुमचा जो प्रश्न होता की याच्यावरच्या उपाययोजना काय आहेत, हे आपण पुढच्या पार्टमध्ये नक्कीच याची चर्चा करणार आहोत. पुढच्या पार्टमध्ये नक्कीच या दृष्टिकोनातून उपाययोजना, त्यांच्या हक्काशीर कायदेशीर तरतुदी काय आहेत हे आपण पाहणार आहोत. पण आज या पार्टमध्ये एवढ्या पुरतच मर्यादित होतं. आणखी कोणाला काय प्रश्न आहेत का याच्यामध्ये? प्रशांत सर. 10 मिनिटाचा वेळ आहे आपल्याला. 10 मिनिटांमध्ये आपल्याला चर्चासत्र करता येईल. चंद्रकांत सर, आपल्याला काय प्रश्न आहे? चंद्रकांत सर, लातूर जिल्हाध्यक्ष. चंद्रकांत सर, आपला माईक चालू करून बोला. नमस्कार सर जी. नमस्कार. नमस्कार, बोला सर. काही नाही, आपल्याला या आताच्या या सेमिनारवरनं काही चर्चा करायचं असेल किंवा काही लक्षात आलं नसेल अशा कुठले पॉइंट्स आहेत का? ऐकतोय सर. इतर काही काही प्रश्न? प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये काय आताच्या या सगळ्या सेमिनार मध्ये? एकंदरीत मित्रांनो, आज आपण जी चर्चा करत होतो तर ही सुरुवात आहे आपल्या या अभ्यासक्रमाची. हा एक मी वेगळ्या पद्धतीचा एक अभ्यासक्रम तयार केलेला आहे. मुळात मानवी हक्कांचे संरक्षण करावं, त्या मानवी हक्कांचा कायदा का अस्तित्वात आलेला आहे, त्याची सुरुवात कशी झाली या दृष्टिकोनातून एक एक शब्द, एक एक महत्वाचे पॉइंट घेऊन आपण पुढे जात होतो. त्यामुळे मानवी हक्कांची प्रस्तावना किंवा त्याची सुरुवात कशी झाली या दृष्टिकोनातून आज आपला हा चर्चेचा मुद्दा होता. आणि हे मुद्दा मांडत असताना आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की मानवी हक्क एक आता वेगळी ज्ञान शाखा निर्माण झालेला आहे. मानवी हक्काचा विषय केवळ आपला भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही. हा मानवी हक्कांचा विषय आता हा आंतरराष्ट्रीय लेवलवरती जगभरात हा विषय अभ्यासला जातो. आणि या मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून साक्षर झालेल्या समाजामध्ये किंवा तुम्ही जर याचं परिपूर्ण प्रशिक्षण घेतलं तर याच्यामध्ये करिअरच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या दृष्टिकोनातून आपला कार्यकर्ता हा साक्षर बनावा. शासकीय पातळीवरती याच्यामध्ये काउन्सिलिंगच्या ठिकाणी जसं तुम्ही आता मोठे मोठे शासकीय हॉस्पिटल्स आहेत, या हॉस्पिटलच्या ठिकाणीही मानवी हक्काचा ज्ञान असणारा त्या ठिकाणी काउन्सिलरची आवश्यकता त्या ठिकाणी भासते. आणि जर तुम्ही चांगलं प्रशिक्षण घेतलं तर एखाद्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये काउन्सिलर म्हणून तुम्ही तिथं तुमचं करिअर म्हणून त्या ठिकाणी निवडू शकता. तिथं तुम्हाला चांगला रोजगारी त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो. त्याचबरोबर ती मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून आपण काम करत असताना मानवी हक्कांचे नेमके उल्लंघनाचे मुद्दे कसे असतात, कुठले मुद्दे असतात, मानवी हक्काचे प्रकार कशा पद्धतीचे आहेत, किती प्रकार आहेत, मानवी हक्काचं कायदेशीर संरक्षण कुठलं आहे, या दृष्टिकोनातून अभ्यास व्हावा म्हणून हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला होता. आजच्या मुद्द्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की मानवी हक्कांचं नेमकी
आर्थिक शोषण कशा पद्धतीने केलं जातं, तिथं मानवी हक्कांचं उल्लंघन होतं. धार्मिक समस्या नेमक्या काय आहेत, त्याचबरोबर ती भेदभाव कुठं केला जातो, समाजात कनिष्ठ आणि वरिष्ठ ही जी भावना आज आपल्यामध्ये आहे, या दृष्टिकोनात ही मानवी हक्कांचं उल्लंघन होतं. दुसरं उल्लंघन किंवा पायमल्ली होण्याचं ठिकाण कुठलं आहे, का कारण आहे त्याचं प्रमुख, तर ती म्हणजे आज ही मोठ्या प्रमाणात असणारी गरिबी, हाही मानवी हक्कांचा मोठा उल्लंघनाचा विषय आहे. हे पुढच्या एक एक पॉइंटला आणि त्याच्यात कायदेशीर त्याचं संरक्षण कसं झालेलं आहे या दृष्टिकोनातून मी मुद्दा मांडणार आहे. त्याचबरोबर ती अनुसूचित जाती जमाती, अल्पसंख्याक यांच्या मानवी हक्क आणि अपंगाचे मानवी हक्क या संपूर्ण मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून उद्भवणाऱ्या घटना आणि त्याचं कायदेशीर स्वरूप हे आपल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाचे प्रकार आहेत. आणि हिथंच खऱ्या अर्थानं मानवी हक्क उल्लंघन होतं. आणि म्हणून पुढे याचं कायद्यात कसं रूपांतर झालं या संबंधाने आपण चर्चा करणार आहोत. आज या सगळ्या प्रकारामध्ये 2 प्रश्न मला तुम्हा सगळ्यांना विचारायचे आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर आज मला तुमच्याकडनं आता हवं आहे. जर आता मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलेलं की आपण आज काय शिकलेलं आहे, तर मला सांगा, मी तुम्हाला प्रश्न विचारतोय आजच्याच या सगळ्या आपल्या चर्चासत्रावरनं, स्त्रियांच्या संबंधानं स्त्रियांचं मानवी हक्कांचं उल्लंघन किंवा स्त्रियांच्या संबंधाने जे उल्लंघन होण्याचे किंवा मानवी हक्कांचे पायमल्ली होती म्हणतो, त्याची नेमकी कारणं काय आहेत? आता आपण याच अभ्यासक्रमावरती बोलत होतो. स्त्रियांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन किंवा स्त्रियांवरती अन्याय होण्याची नेमकी कारणं काय आहेत? कुणाला सांगता येतील? आताच्या आपल्या चर्चासत्रावरच बोलायचंय. येस प्रशांत सर. हा सर, स्त्री पुरुष असमानतामुळे स्त्रियांवर जास्त अन्याय होतात. स्त्रियांना कनिष्ठ स्थान दिलं जातं पुरुषांच्या तुलनेने प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रामध्ये. अगदी खरे. ओके. अजून रूढी परंपरा ज्या आपल्या आहेत, या रूढी परंपरामुळे ही स्त्रियांवरती अन्याय अत्याचार होतो. यस मयूर सर. मयूर बोला. त्यांना सर गृहीत धरलं जातं, स्त्रियांना गृहीत धरलं जातं की तुम्ही असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे. त्याच्यामुळे त्यांच्यावरती बर्डन येतं घरातनं, असं होतं असं मला वाटतं. राईट राईट. स्त्रियांना गृहीत धरणं म्हणजे समानतेची वागणूक आजही आपल्याला स्त्रियांमधला देत आपल्याला दिसत नाही. यस यस पिलानी सर बोला. माईक चालू करून बोला. यस पिलानी सर बोला. माईक चालू करून बोला घाटे सर आपण. असं स्त्रियांना जर कमजोर समजतात, ही नाही पाहिजे आपल्याला. ओके. हा बरोबर आहे का नाही? यस यस. स्त्रियांना कमजोर समजतात आणि काही ठिकाणी असं असते की ते व्यवस्थित चांगलं केले, म्हणजे समजा ते बरोबर केले तरी त्याला चुकी म्हणून त्यांना ते मानतात त्यांच्या. राईट. बरोबर आहे का नाही? यस. बस हेच. अजून कुणी काय सांगू शकेल? यस गोडके सर बोला. स्त्रियांनी बरोबर जरी काम केलं तरी त्याचा रिस्पॉन्स दिला जात नाही. जास्तीत जास्त खच्चीकरण केलं जातं की तुला काय समजतंय, तुला काय अनुभव आहे, असं बऱ्यापैकी करून समाजात जास्त रिस्पॉन्स मिळत नाही, दिला जात नाही घरच्यांच्याकडून. आणि केलेल्या कामाची पण पोचपावती किंवा रिस्पॉन्स मिळत नाही व्यवस्थित. ओके. आणि त्यामुळे त्यांना इच्छा असून सुद्धा एक्स्ट्रा काही करता येत नाही. ओके घाटे सर. तुला समजत नाही, तुला येत नाही, अशा पद्धतीनं टॉर्चर करून ते प्रेस केलं जातंय. हेच मी सांगत होतो, स्पष्टपणे सांगितलं. बघ आज मी सांगत होतो बरोबर. ओके. आणखी कोणाला काय मुद्दा मांडायचा याच्यामध्ये?